इतका का ताण घेतोस रे? जगणं म्हणजे जगायचं, ताण घेऊन जगणं नाही. भूक लागली तर खाऊ दे, दमला असशील तर थोडीशी विश्रांती घे. जगणं असंच आहे, साधं सोपं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस. या जीवनात सगळं आपल्या विचारांवर अवलंबून असतं. तू असतोस. आणि कुठेतरी एखादा मुलगा रात्रीच्या झोपलेला शांततेत दिवा लावून आपली स्वप्न लिहित असतो, मेहनत करत असतो. जर तुला वाटत असेल की यश काही जणांच्या नशिबातच असतं, तर तो भ्रम आहे. अरे, हे जीवन आहे. इथे जबाबदारी टाळून कुणीच पुढे जात नाही. कोणीही एका दिवसात यशस्वी होत नाही. कोणालाच आपले शिखर एका रात्रीत मिळत नाही. यश हवं असेल तर दररोज स्वतःला जिंकावं लागतं. प्रत्येक दिवस थोडं थोडं पुढे चालत राहावं लागतं. शिखर हवं आहे ना, तर त्यासाठी किमान मेहनतीचा दिवा तरी लावावा लागतो. आणि जर तेही जमलं नाही, तर ते शिखर नाही, फक्त एक स्वप्न आहे जे डोळ्यांत राहून डोळेच दुखवतं. जीवनात चालत राहा. बसून स्वतःला खुश दाखवू नका. हळूहळू चाललात तरी चालेल. महत्वाचं म्हणजे थांबू नका. शिखर दूर नसते, दूर असतो फक्त आपला धीर. जे लोक रोज चालतात, हळूहळू का होईना, त्यांच्या मनात एक गोष्ट नेहमी जिवंत असते, मी थांबणार नाही. तू चालत राहा. स्वतःला कधीच कमी समजू नको. जर तुझ्या मनात स्वप्न आहे, तर त्या स्वप्नात पोचण्याची ताकदही येत्या प्रत्येक दिवसात तयार होत असते. यश मिळवण्यासाठी त्याग करावा लागतो. आणि कधीतरी जेव्हा यश तुझ्या दारात येऊन उभं राहील, तेव्हा तुला समजेल की किती झोप तुझ्या जागेपणासाठी कुर्बान झाली होती. तू इथे थांबण्यासाठी आला नाहीस. जिंदगी 2 पावलांची आहे, आणि त्या 2 पावलात तू स्वतःला काहीतरी बनवू शकतोस. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नकोस, शिकायत करू नकोस. स्वतःची गाथा स्वतः लिही आणि स्वतःचं जीवन स्वतः घडव. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.